चतुर्सीमा म्हणजे काय? व्याख्या आणि अर्थ. शब्दशः अर्थ: चतुः म्हणजे 4 आणि सीमा म्हणजे हद्द. म्हणजेच जमिनीच्या चारही दिशांच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अंतिम हद्दी. कायदेशीर ओळखपत्र. जसे एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या आधार किंवा पॅन कार्डवरून होते, तसेच चतुर्सीमा हे तुमच्या जमिनीचे अधिकृत ओळखपत्र किंवा पूर्ण पत्ता आहे. यामध्ये जमिनीच्या मालकीची अचूक व्याप्ती नोंदवलेली असते. चतुर्सीमेमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रमुख गोष्टी: एकूण क्षेत्रफळ. जमीन अधिकृत सरकारी नोंदीनुसार किती आहे? हेक्टर, आर, गुंठे किंवा एकरमध्ये. चारही बाजूंचे वर्णन. तुमच्या जमिनीच्या चारही दिशांना लागून नक्की काय आहे याची नोंद. जसे की उत्तरेला कोणाचा गट नंबर किंवा कोणाचे शेत आहे. दक्षिणेला एखादा सरकारी किंवा खाजगी रस्ता की अन्य कोणाची जमीन. पूर्वेला एखादा नैसर्गिक ओढा, नाला, विहीर किंवा सीमा. पश्चिमेला डोंगर, गायरान, सरकारी जमीन की शेजाऱ्याचे शेत. 2. चतुर्सीमा स्पष्ट असण्याचे कायदेशीर महत्त्व आणि फायदे. जमीन खरेदी करताना किंवा स्वतःच्या मालकीची जमीन सांभाळताना चतुर्सीमा स्पष्ट असणे खालील कारणांसाठी कायदेशीररित्या अत्यंत महत्त्वाचे आहे. मालकी हक्क विरुद्ध प्रत्यक्ष ताबा. 7/12 चतुर्सीमा. महत्त्वाचा फरक: 7/12 उतारा हा प्रामुख्याने त्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क ओनरशिप दाखवतो. परंतु ती मालकी असलेली जमीन प्रत्यक्ष जमिनीवर कुठून कुठपर्यंत पसरलेली आहे, तिची लांबी रुंदी काय आहे आणि तिच्या सीमा कुठे संपतात हे फक्त चतुर्सीमा स्पष्ट करते. त्यामुळे हे दोन्ही दस्तऐवज एकमेकांना पूरक आहेत. कायदेशीर बंधन. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 54. या कायद्यानुसार जेव्हा तुम्ही कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री करता तेव्हा त्याच्या विक्री करारपत्रात सेल डीड बाल खरेदी खत चतुर्सीमेचा स्पष्ट आणि अचूक उल्लेख करणे कायद्याने बंधनकारक आहे. चतुर्सीमेच्या उल्लेखाशिवाय जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण मानला जात नाही. भविष्यातील वादांपासून संरक्षण. सुरक्षा कवच. ग्रामीण किंवा शहरी भागात जमिनीचे जास्तीत जास्त वाद हे बांध कोरण्यावरून किंवा अतिक्रमणावरून होतात. जर कागदपत्रांमध्ये चतुर्सीमा पक्की असेल तर शेजाऱ्यांशी होणारे हद्दीचे वाद सहज टाळता येतात आणि बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध मजबूत कायदेशीर ढाल मिळते. आर्थिक व्यवहार आणि बँकेचे कर्ज. सरफासी कायदा. जेव्हा तुम्ही जमिनीवर बँकेकडून कर्ज लोन घेता तेव्हा बँका सरफासी SARFAESI कायद्यानुसार जमिनीची कागदपत्रे तपासतात. जर 7/12 किंवा खरेदीखतात चतुर्सीमा स्पष्ट नसेल तर बँक कर्ज देण्यास नकार देऊ शकते. स्पष्ट चतुर्सीमेमुळे मालमत्तेचे बाजारमूल्य मार्केट व्हॅल्यू देखील वाढते. 3. 7/12 आणि गटनकाशामध्ये तफावत फरक आढळल्यास काय करावे? कधीकधी मानवी चुकीमुळे किंवा जुन्या नोंदींमुळे 7/12 उतार्यावरील चतुर्सीमेचे वर्णन आणि प्रत्यक्ष गटनकाशातील ब्लॉक मॅप हद्दी यात फरक असू शकतो. उदा. 7/12 पूर्वेला रस्ता लिहिला असेल पण नकाशात तिथे ओढा दिसत असेल. अशी तफावत आढळल्यास खालील कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा. निवारणाचे टप्पे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस. 1. दुरुस्तीसाठी लेखी अर्ज. अशी तफावत दिसल्यास वेळ न घालवता तुमच्या गावाच्या तलाठ्याकडे किंवा संबंधित महसूल मंडळ अधिकाऱ्याकडे सर्कल ऑफिसर दोन्ही कागदपत्रांमधील फरक दुरुस्त करण्यासाठी लेखी अर्ज करावा. 2. अधिकृत सरकारी मोजणी. रिझर्वे सीमांचा वाद गंभीर असल्यास भूमी अभिलेख विभागाकडे लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंट रीतसर फी भरून जमिनीची अधिकृत मोजणी सरकारी मोजणी करून घ्यावी. यामुळे जमिनीच्या सीमा नकाशावर कायमस्वरूपी निश्चित होतात. 3. सामोपचाराने तोडगा. थेट न्यायालयात जाण्याऐवजी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामपंचायत सदस्य किंवा तलाठी यांच्या मध्यस्थीने शेजाऱ्यासोबत सामोपचाराने आपापसात वाद सोडवण्यास प्राधान्य द्यावे. 4. कायदेशीर कारवाई व फौजदारी गुन्हा. जर मोजणीनंतर हे सिद्ध झाले की शेजाऱ्याने मुद्दाम अतिक्रमण केले आहे आणि तो ते काढण्यास तयार नसेल तर भारतीय दंड संहितेच्या IPC कलम 441 अंतर्गत अतिक्रमणाचा फौजदारी गुन्हा दाखल करता येतो किंवा दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्ट हद्दनिश्चितीचा दावा ठोकता येतो. 4. आवश्यक सरकारी कागदपत्रे कशी मिळवावीत. चतुर्सीमा तपासण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी खालील 3 कागदपत्रे आवश्यक असतात. 1. 7/12 7/12 उतारा हा तुम्हाला गावातील तलाठी कार्यालयात मिळतो. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाभूमी पोर्टलवर mahabhumi.gov.in ची लिंक डिजिटल स्वाक्षरी असलेला डिजिटली साइंड अधिकृत 7/12 तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. 2. फेरफार नोंद. म्युटेशन एंट्री. जमिनीच्या मालकी हक्कात किंवा हद्दीत भूतकाळात झालेले बदल. उदा. वारसा हक्काने लागलेली नावे किंवा खरेदी विक्री फेरफार रजिस्टरमध्ये नोंदवलेले असतात. यातही जुन्या चतुर्सीमेचा उल्लेख असतो. हा उताराही महाभूमी पोर्टलवर किंवा तलाठ्याकडे मिळतो. 3. गट नकाशा ब्लॉक मॅप. तुमच्या जमिनीच्या आणि आजूबाजूच्या जमिनींच्या सीमा नकाशाच्या रूपात दाखवणारा हा मुख्य दस्तऐवज आहे.
सध्या गट नकाशा बहुतांश ठिकाणी ऑनलाईन सहज उपलब्ध नसल्याने तो मिळवण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयात प्रत्यक्ष जावे